मंत्री म्हणून बोलतात, पण तुम्ही एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही ज्या पक्षातून येतात त्या पक्षाची भूमिका ही नेहमी मराठी माणसासाठी आक्रमक राहिलेली आहे. मंत्री मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापेक्षा शिवसैनिक प्रताप सरनाईक ह्याच्याकडे कसं बघतात, की महाराष्ट्रात राहून या गोष्टीला विरोध होतो, तुम्हाला कितपत पटतो? नाही बघा, हे योग्य नाही. शेवटी माझा पक्ष जरी शिवसेना असेल, कारण ह्या शिवसेनेनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्व भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास पकडली, परंतु मुळात शिवसेनेचा जन्मच हा मुळात मराठी माणसांसाठी झालेला आहे. आणि पक्ष जरी एका बाजूला ठेवलं, शेवटी मी सुद्धा मराठी आहे. मलाही असं वाटतं की मी जर कुठल्या फोर व्हेकल जी गाडी आहे त्या गाडीमध्ये बसल्यावर त्या पॅसेंजरबरोबर किंवा माझ्याबरोबर त्या टॅक्सीवाल्यानं त्या रिक्षावाल्यानं मराठीत बोललं पाहिजे. मी सुद्धा माझ्या आयुष्याची 8 वर्षे रिक्षाचालक म्हणून काम केलं आहे आणि काम करत असताना आम्ही काही हिंदीमध्ये कोणाबरोबर बोललो नाही. तो काळ वेगळा जरी होता तरी आजच्या काळामध्ये हिंदी भाषिक ड्रायव्हर जास्त मोठ्या संख्येनं आलेलं आहे, तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. आणि आहे ना, तुम्ही मला असं वाटतं विरोध करण्यापेक्षा तुम्ही मागणी करा आमच्याकडे, तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत, तुम्हाला आम्ही मराठी शिकवायला तयार आहोत. का तयार होत नाही तुम्ही?